सगळ्यांचा माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये मनापासून स्वागत असा। तर आज मी इलय हय शुभलाभ कला भवन इकडे। तर ह्या शॉप खय हा आणि तुम्ही गणपतीसाठी अजून जर शॉपिंग केला नसाल, आय नो आता फक्त 2 महिन्यापेक्षा खूप कमी टाईम राहिलेलो हा गणपतीसाठी आणि सगळ्यांका मंडळी आतुरता लागलेली हा। तर सगळेजण आपलो गणपती जो तो वेगळ्या प्रकारे असं डेकोरेट करण्यासाठी प्रयत्न करणार आहात आणि तुम्ही पण जर अजून शॉपिंग केला नसाल तर नक्की एकदा या शुभलाभ कलाभवनमध्ये या। तर चला मी तुमका सांगते, आता मी असे पडेल कॅन्टीनवर। तर चला माझ्या पाठी तुम्ही बघू शकतास शुभलाभ कलाभवन हा। आतमध्ये जाऊन मी तुमका डिटेल माहिती देत आहे आणि मंडळी एकदम बेस्ट शॉप हा, त्यामुळे नक्की तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला आता जाऊया। ह्या शॉपचं एक्झॅक्ट लोकेशन तुमका सांगतंय। इकडे पडेल कॅन्टीन ह्यो असो रोड गेलो तो डायरेक्ट जामसंडे आणि जामसंडेत जाताना उजव्या साईड का म्हणजे तुमका हय एक मोठी बिल्डिंग लागता, ती म्हणजे स्वप्नपूर्ती बिल्डिंग। आणि या स्वप्नपूर्ती बिल्डिंगमध्येच मंडळी फर्स्ट फ्लोअरला तुम्ही हे बघू शकतास एक बेस्ट शॉप असा ता म्हणजे शुभलाभ कला भवन। आणि हय मंडळी ज्वेलरी सोबतच गणपतीसाठी खास खरेदी हय तुम्ही करू शकता। चला बघूया। तर मंडळी आता मी इलय हय शॉपमध्ये आणि तुमका दाखवतोय शॉप कसा हा आतून। आणि स्वतः शॉपचे ओनर श्री स्वप्नील गावकर तुमका माहिती देतील आणि डिटेलमध्ये सांगतील काय काय वस्तू हय अवेलेबल हत आणि नवीन काय काय खास करून गणेश चतुर्थीसाठी त्यांनी आणला नाही तासुद्धा दाखवतील। तर चला आपण आता बघूया। नमस्कार, शुभलाभ कलाभवनतर्फे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत। लवकरच गणेशोत्सव 2026 सुरू होणार आहे, त्यासाठी शुभलाभ कलाभवन आपल्यासाठी काही निवडक मूर्त्यांचं आकर्षक असं कलेक्शन घेऊन आलेले आहेत। आणि तुम्ही बघाल तर आमच्याकडच्या मूर्त्या काही निवडकच मूर्त्या आहेत, पण मेन म्हणजे आम्ही मागील 3 वर्ष गणेशोत्सवासंबंधी लागणारं सर्व डेकोरेशन साहित्य असो, ज्वेलरी असो, याच्यावर आम्ही भरपूर असं काम केलं आहे। तर तेच आमचं काम आणि आमच्याकडे उपलब्ध असलेल्या वस्तू सर्व कोकणवासियांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत। तर चला तर मग या व्हिडिओची सुरुवात करूया आणि मी तुम्हाला दाखवतो की आमच्याकडे या गणेशोत्सव 2026 साठी काय काय खास गोष्टी आहेत। या वर्षीचं खास आकर्षण म्हणजे आम्ही बॅलन्सिंग मूर्ती आपल्यासाठी घेऊन आलो आहोत। तुम्हाला माहितीच आहे की गेल्या वर्षी परळचा महाराजा श्री अरुण दत्ते यांनी बनवलेली बॅलन्सिंग मूर्ती, त्याच मूर्तीची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न कोकणात आणण्यासाठी प्रयत्न आम्ही यावर्षी केलाय। तर तुम्ही ही मूर्ती बघू शकता, अत्यंत युनिक अशी मूर्ती आहे आणि त्याला खास असं डायमंड ज्वेलरी वर्क करून आम्ही सजवली आहे। तर हे एक आमच्याकडे असलेलं खास आकर्षण आहे। तर नक्की शुभलाभ कलाभवनमध्ये या आणि ही बॅलन्सिंग मूर्ती कशा प्रकारे बनवली आहे, कशा प्रकारे सजवली आहे, हा बघण्याचा आनंद अनुभवा। तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जसं मी म्हटलं की आम्ही काही निवडक मूर्त्यांचं कलेक्शन कोकणवासियांसाठी इथे घेऊन आलो आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ह्या मूर्त्या सजवण्यासाठी जे जे आम्ही डायमंड ज्वेलरी असो, बाप्पाचा पितांबर असो, शेला असो किंवा बाप्पासाठी तयार केलेला फेटा असो, त्यासाठी सर्व साहित्य हे आमच्याकडे उपलब्ध आहे। तर आमच्याकडचे जे कोकणातले जे कलाकार आहेत, आमच्याकडे जे कलाकार आहेत, त्यांची काय कला आहे ती सादर करण्याचा आम्ही हा प्रयत्न करतोय। मागील 3 वर्ष गणेशोत्सवावर आमचं अथक प्रयत्न आहेत आणि त्या प्रयत्नातूनच एक पुढचा टप्पा म्हणून आम्ही येथे इथवर पोहोचलो आहोत। तर जे काही आम्ही ज्वेलरीचं काम केलं आहे ते तुम्हाला आम्ही एक एक मूर्त्यांमार्फत दाखवतो। आणि ह्या सर्व मूर्त्या ह्या काही युनिक आहेत आणि निवडकच आहेत, त्याच्यावर आम्ही जे काम केलं ते तुम्हाला मी दाखवतो। की ही तुम्ही जर आमची पहिली मूर्ती बघाल, जर तुम्ही हे बघाल की या मूर्तीमध्ये पिवळा पितांबर आहे, त्याला शेला आहे आणि त्यासाठी सर्व लागणारं साहित्य आणि सगळं ज्वेलरीचं काम आम्ही आमच्या इथेच दुकानामध्ये इथे पूर्ण केलेलं आहे। तर तुम्ही वेगळ्या प्रकारचा बाप्पा नाम बघू शकता, त्यानंतर गळ्यात असलेला बाप्पाचा हार, सर्व काही
वैशिष्ट्य रूपाने सजवून छानपणे करण्यात आलंय. म्हणजे काही वेगळ्या मूर्त्या, म्हणजे ज्या मूर्त्यांना म्हणतात की त्या मूर्त्यांना आपण सोवळं नेसू शकतो अशाच मूर्त्या, आणि ज्यावर आपण ऍक्च्युअली ज्वेलरीचं काम चांगल्या प्रकारे करू शकतो, ते कलेक्शन तुम्हाला खास इथे बघायला मिळेल. त्यानंतर या वर्षाची एक नवीन मूर्ती तुम्ही इथे बघाल, ज्याच्यामध्ये आपण आकाशी रंगाचं सोवळं बाप्पाला परिधान केलेलं आहे. त्यामध्ये ज्वेलरी, निळ्या रंगाचा शेला, लागणारे लोड सुद्धा आम्ही इथे बाप्पाला ठेवण्यात आलेले आहेत. आणि काही असं गोल्डन मेटलमध्ये पण काही साहित्य वापरून आपण बाप्पाचा पूर्ण मुकुट यावर्षी तयार केलेला आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे आम्ही भरपूर लक्ष दिलं आहे. तर मूर्ती तुम्ही बघाल की फारच आमच्या युनिक अशा मूर्त्या आहेत त्याच्यामध्ये. तर मूर्ती बसलेली आहे, चौरंग आहे, त्यानंतर लोड आहेत बाजूला, वेगळ्या प्रकारचा आम्ही आकाशी पितांबर बाप्पाला नेसवलं आहे, आणि ज्वेलरी ही वेगळ्या प्रकारची केली आहे. तुम्ही बघा इथे वापरले डायमंड, इथे वापरलेले बाकीचे जे वस्तू आहेत त्या एकदम युनिक आणि सर्व काही आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर सर्वांचा आवडती अशी मूर्ती जी चिंतामणी बाप्पाची आहे. तर चिंतामणीची मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल की मागची प्रवाहावर बघायचं जे आम्ही केलेलं काम आहे, किंवा शेला नेसवलेला आहे, पितांबर आहे. तर असं उत्कृष्ट असं आम्ही काम या मूर्तीमागे केलेलं आहे. ही मूर्ती पण आहे अशीच वेगळी मूर्ती आहे, बाप्पांना वेगळ्या प्रकारे आहे, आणि ज्वेलरी काम असं केलंय. जास्त भरगच ज्वेलरी काम करण्याचा आम्ही प्रयत्न नाही केलाय, कारण सर्वांना तितकं काम आवडतं असं नाहीये. पण जर एखाद्या कस्टमरची गरज असेल की आम्हाला अजून जास्त करत असेल, तर तेही काम वाढून आम्ही करून देतो. किंवा तुमच्याकडे एखादी कुठली मूर्ती असेल, त्यांना तुम्हाला काम करून हवं असेल, तर तेही काम आम्ही इकडनं तुम्हाला करून देऊ. तर तुम्ही हे बघू शकता की कशा प्रकारे वेगळ्या प्रकारे असं आपण बाप्पाचं काम केलं आहे. त्यानंतर पुढची आमची ह्या वर्षीची जर तुम्ही एक आगळी वेगळी मूर्ती बघाल, तर कांतारा रूपामध्ये, तर तुम्ही बघू शकता की ह्या मूर्तीवर जे आम्ही काम केलेलं आहे की उत्कृष्ट असं त्याचा मुकुट वेगळ्या प्रकारे सजवला आहे. बाकी मूर्ती सोपीच ठेवलेली आहे, साधीच ठेवलेली आहे. म्हणजे त्याला आम्ही पितांबर किंवा शेला करण्याचा प्रयत्न नाही केलाय, पण ज्वेलरी करून रेखीव मूर्ती कशी करता येईल ह्यावर आमचा मेन फोकस आहे. ही मूर्ती 2 फुटामध्ये उपलब्ध आहे. तर मॅक्झिमम आमच्याकडे मूर्त्या या 2 फुटापासून 3 फुटापर्यंत मूर्त्या उपलब्ध आहेत. पुढील मूर्ती तुम्ही बघू शकता की मयुरासन असलेली ही मूर्ती आहे. यावरही आम्ही वेगळ्या प्रकारची ज्वेलरी केलेली आहे, आणि मोर पंखांचा असा सुयोग्य असा वापर करून एक छान वेगळ्या प्रकारची प्रवाळ या मूर्तीसाठी आम्ही तयार केली. ही मूर्ती आपणासाठी वेगळ्या प्रकारे सजवली तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुढील मूर्त्या आहेत त्या खालच्या सेक्शनमध्ये, म्हणजे सर्वांचा आवडता जो आपला लालबागचा राजा आहे त्याचं ही मूर्ती आपल्याकडे आहे. आणि दुसरं खास सांगण्याचं म्हणजे गणपती बाप्पासाठी लागणाऱ्या ज्या गोल्ड प्लेटेड ज्वेलरीज आहेत त्याही आमच्याकडे उपलब्ध आहेत. तर स्पेशली लालबाग करायसाठी जो सेट लागतो तो सेट आमच्याकडे उपलब्ध आहे, आणि त्याचे फोटो हे आमच्या ऑफिशियल इंस्टाग्राम चॅनलवर सुद्धा आम्ही थोड्या दिवसात पब्लिश करू की तुम्हाला ही मूर्ती ज्वेलरी घालून कशा प्रकारे दिसेल. त्यानंतर पुढील मूर्ती तुम्ही बघू शकता, ही 3 फुटामधली मूर्ती आहे. त्याला पण आम्ही वेगळ्या प्रकारे असं ज्वेलरीचं वर्क केलेलं आहे. शेला एक वेगळ्या प्रकारे नेसवला आहे, पिवळा पितांबर आहे. तर ही एक अशी सुंदर विलगुणे मूर्ती आपल्यासाठी उपलब्ध केली आहे. त्यानंतर पुढची खालील मूर्ती तुम्ही जर बघाल तर ती विठ्ठल नाम आहे मूर्तीवर, निळ्या रंगाचा पितांबर आहे, आणि ज्वेलरी केलेली अशी मूर्ती ही 2.5 फुटामध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहे. त्यानंतर पुढची ही मूर्ती बघाल तर आपला राजन झाड साहेब जे आपले मूर्तिकार आहेत त्यांच्या ज्या मूर्ती असतात त्या प्रकारची ही मोठे कान असलेली मूर्ती आहे. त्याची प्रतिकृती तुम्ही बघू शकता. त्यालाही पितांबर आणि शेला नेसून एक वेगळ्या प्रकारे लोकांसमोर आणण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलाय. पुढची ही मूर्ती आपली देव मल्हारी रूपामध्ये साधीच मूर्ती आहे, ती आपल्या समोर आणली आहे. त्यानंतर विष्णू रूपामध्ये शेषनागमध्ये असलेली ही मूर्ती, ही पण एक साध्या सोप्या रूपामध्ये आपणासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. 2, 2.5, 3 फुटांमध्ये ह्या मूर्त्या आहेत, ज्याच्यावर आम्ही ज्वेलरीचं काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की आमच्याकडे काय प्रकारची कला आहे, आमच्याकडे काय साहित्य आहे. यावर तुम्हाला हेही आयडिया मिळेल की तुमच्याकडच्या मूर्त्या तुम्ही ज्या मूर्ती शाळेत न घेता त्यासाठी जर तुम्हाला लागणारं जे ज्वेलरीचं साहित्य आहे तेही आमच्याकडे उपलब्ध आहे, आणि ते साहित्य वापरून तुम्ही कशा प्रकारे मूर्त्या करू शकता हेही तुम्हाला आमच्या इथे बघून तुम्हाला आयडिया घेता येईल आणि तुम्हाला तसं काम करता येईल. अजून काही मूर्त्या आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवतो. हे
श्री विठ्ठल रूपामध्ये या मूर्तीची मागे प्रभावळ आहे आणि तुम्ही रंगकाम बघाल तर त्या मूर्तीचं एक असं लाकडी फर्निचर असं त्या टाईपचं रंगकाम केलं आहे. आणि मुळातमध्ये ज्वेलरी बघाल तर त्या मूर्तीला साधीशी सुंदर अशी ज्वेलरीचं काम आम्ही या मूर्तीसाठी केलं आहे. त्यानंतर बाजूची मूर्ती बघाल तर ती श्रीकृष्ण रूपामधली मूर्ती आहे, ज्याला आम्ही मयूरपंख वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी ज्या आमच्याकडे उपलब्ध आहेत त्या वापरून आम्ही ही मूर्ती सजवण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील मूर्ती ही 2 फुटामध्ये आहे. ही मूर्ती एक 2 फुटामध्ये साधीशी बसलेली सुंदर अशी मूर्ती आपल्यासमोर आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील मूर्ती तुम्ही बघू शकता, ही 2.5 फुटामध्ये उपलब्ध असलेली अशी मूर्ती आहे, ज्याला आम्ही भगव्या रंगामध्ये सोळा नेसवलेला आहे आणि राणी कलरमध्ये त्याचा शेला आहे. वर फेटाही त्या प्रकारेच 2 कलरचं ड्युअल कलरमध्ये कॉम्बिनेशन वापरलं आहे. आणि फेट्यासाठी पण ज्या काही ॲसेसरीज आम्ही वापरल्या त्या सर्व ॲसेसरीज आमच्याकडे शुभलाभ कलाभवनमध्ये आपणास उपलब्ध आहेत. आणि सुंदर प्रकारे ज्वेलरी करून हातामध्ये मोदक असलेली ही सुंदर अशी मूर्ती आम्ही आपल्यासमोर सादर केली. त्यानंतर अजून एक मूर्ती, पुढील मूर्ती बघू शकता, पिवळा पितांबर मध्ये आहे. मोत्यांचं आणि डायमंडचं ज्वेलरी वर्क करून आम्ही ही मूर्ती पूर्ण केलेली आहे. तर असं वेगळ्या प्रकारचं कलेक्शन आम्ही या इथे शुभलाभ कलाभवनमध्ये वेगळ्या प्रकारे आपणासमोर सादर करत आहोत. तर तुम्ही नक्की शुभलाभ कलाभवनला भेट द्या आणि या सुंदर सुंदर मूर्त्या कशा बनवल्या आहेत त्या तुम्ही बघा. आणि यासाठी लागणारं ज्वेलरी साहित्य आमच्याकडे उपलब्ध आहे, तर तेही तुम्ही बघा. आणि यंदाचा गणेशोत्सव एकदम चांगल्या प्रकारे कसा सादर करता येईल तर तुम्ही शुभलाभ कलाभवनमध्ये येऊन नक्कीच अनुभवा. ही या वर्षाचं खास आकर्षण असलेली 3.5 फुटामध्ये आमच्याकडे युनिक अशी मूर्ती उपलब्ध आहे. तुम्ही बघू शकता की लाल रंगाचं पितांबर या मूर्तीला आहे. पण ह्या मूर्तीसाठी जी केलेली जी ज्वेलरी तुम्ही बघू शकता, अत्यंत विलोभनीय असं गोल्ड प्लेटेड आर्टिफॅक्ट्स वापरून आम्ही मुकुट सजवला आहे. आणि त्यानंतर व्हाईट आणि रेड कलरचे डायमंड्स वापरून आम्ही याची पूर्ण ज्वेलरी तयार केलेली आहे. तर सुरेख असं काम केलेलं 3.5 फुटांमध्ये जे कोणी इच्छुक असतील त्यांसाठी ही खास अशी मूर्ती आम्ही इथे त्यांना उपलब्ध करून दिली आहे. श्रीमंत दगडूशेठ जी मूर्ती आहे ती 2 फुटामध्ये आमच्याकडे उपलब्ध आहे. मुद्दामून अशा प्रकारची आमच्याकडे मूर्ती आहे की ज्याला तुम्ही चांगल्या प्रकारे ज्वेलरीचं काम करू शकता. आणि तुम्ही बघू शकता की त्यामध्ये बाप्पाच्या हातामध्ये दिलेली अशी फुलं आहेत, गुलाबाची फुलं, आणि त्यावर काहीतरी ज्वेलरीवर सुंदर असं काम पूर्ण केलेलं आहे. तर ही मूर्ती आपल्यासाठी खास शुभलाभ कलाभवनमध्ये उपलब्ध आहे. गणपतीसाठी लागणारे विविध मंडळी लोड्स तुम्ही इकडे बघू शकता. रंगीबेरंगी आणि एकदम सुशोभित असे सुंदर असे लोड्स आहेत, तर ते सुद्धा तुमका अवेलेबल आहेत. तर मंडळी खूप मस्त मस्त असे गणपती डेकोरेट केलेले आणि खरंच खूप रिजनेबल रेट्समध्ये तुमका ते अवेलेबल करून दिला नाही. तर लोकल ठिकाणी हे असे एवढे म्हणजे व्हरायटीमध्ये गणपती मी पहिल्यांदाच बघतोय. त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की इकडे यावा. आणि आता चला, मी पण माझ्यासाठी काहीतरी शॉपिंग करताय. चला. तर मंडळी, मी माझ्या शॉपिंगची सुरुवात केली ती म्हणजे ह्या बॅग्सने. आणि तुम्ही बघू शकतास मंडळी, कितीतरी मस्त मस्त असे ट्रेंडिंग बॅग्स तुमका हे बघू भेटतील. आणि इकडे आपल्या गावातल्या भागात मंडळी अशा प्रकारचे ट्रेंडिंग बॅग्स आता मिळत नाही. तर तुम्ही बघू शकतास, ऑनलाईन वगैरे मागूचे लागतात, पण त्याच्यापेक्षा तुम्ही येऊन व्यवस्थित बघून वगैरे तुमका आवडत ती घेऊ शकतास. आणि कितीतरी व्हरायटी आहेत मंडळी. तर वाका तर आधी माहीत असतं तुम्ही हयच इले असतंय. आणि बड्डे वगैरे गिफ्ट देऊसाठी एकदम परफेक्ट आहेत मंडळी. तर तुम्ही नक्की येवा, बॅगचं कलेक्शन बघा. गणेशोत्सव व्यतिरिक्त ज्यामध्ये आमचा महत्त्वाचा हातखंडा आहे तो म्हणजे इमिटेशन ज्वेलरी. तुम्ही ज्वेलरीमध्ये बघाल तर लहान मुलींपासून मोठ्या स्त्रियांपर्यंत सर्वांसाठी असे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, मग ते महाराष्ट्रीयन असो किंवा वेस्टर्न टाईपचे असो, सर्व प्रकारचे दागिने आमच्याकडे उपलब्ध आहेत. तर तुम्ही बघाल तर आमच्याकडे 1 ग्रॅम ज्वेलरीमध्ये मंगळसूत्र आहेत, हार आहेत, त्या व्यतिरिक्त नेकलेसेस आहेत, बाजूबंद आहेत. त्यानंतर तुम्ही अमेरिकन डायमंड ज्वेलरीमध्ये आमच्याकडे इयरिंगचं भरपूर असं कलेक्शन आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर झुमके, विविध प्रकारचे मोत्यांचे झुमके असो किंवा गोल्ड प्लेटेड झुमके असो, तेही आमच्याकडे उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त कोरियन ज्वेलरीजमध्ये आमच्याकडे पेंडंट, चेन, त्यानंतर हातपट्टा,
ह्या सर्व गोष्टी आमच्याकडे आहेत. कोरियन इयरिंग्स आहेत. हेअर ॲक्सेसरीमध्ये जितकं साहित्य लागतं सर्व प्रकारचं जे वापरतो ते सर्व प्रकारचं साहित्य लहान मुलींपासून सर्वांपर्यंत आमच्याकडे उपलब्ध आहेत. विविध प्रकारचे हेअर बँड्स आहेत. महाराष्ट्रीयन ज्वेलरीमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन आमच्याकडे उपलब्ध आहे. मग त्या बुगड्या असो, झुमके आहेत, त्यानंतर कुडी आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन तुम्ही आमच्या इथे येऊन बघू शकता. इयरिंग्समध्ये छोट्या इयरिंग्स आहेत, लटकनवाल्या इयरिंग्स आहेत, तर त्यासुद्धा आमच्याकडे आहेत. बांगड्यांचं तुम्ही बघाल तर बांगड्यांचं पण आमच्याकडे निरनिराळ्या प्रकारच्या सर्व साईजेसमध्ये 2.4, 2.6, 2.8, 2.10मध्ये गोल्ड प्लेटेड निरनिराळ्या डिझाईन असतील, मीनाकारी वर्क केलेलं असतील, त्याही बांगड्या आमच्याकडे उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त एक्सक्लुझिव्हली अमेरिकन डायमंड वापरलेल्या काही बांगड्या आमच्याकडे उपलब्ध आहेत, ज्यांची आम्ही 10 वर्षाची आम्ही वॉरंटी देतो. आणि त्या बांगड्या अशा प्रकारे आहेत की त्यांचे खडे हे तुमच्या कोणत्याही ड्रेसमध्ये किंवा साडीमध्ये कधी अडकणार नाही, जेणेकरून बांगड्यांमध्ये जनरली कधी कधी चांगल्या प्रकारे साडीतला डॅमेज होण्याचा डॅमेज होऊ शकतो. तर आमच्याकडे तशा प्रकारच्या ज्वेलरीज उपलब्ध नाहीत. एकदम चांगल्या प्रकारच्या ज्वेलरी ज्या तुमच्या कपड्यांना कधीही कोणत्या प्रकारचा हार्म होऊ देणार नाही. त्यानंतर आमच्याकडे गोल्ड प्लेटेड कडीसुद्धा उपलब्ध आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या चेन्स आहेत, मोत्यांमध्ये बँगल्स आहेत. म्हणजे भरपूर असं कलेक्शन तुम्ही इथे आमच्याकडे येऊन इथे बघू शकता. मंगळसूत्रांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे छोट्यांपासून म्हणजे 18 इंचपासून 24-36 इंचापर्यंत 30 इंचामध्ये आमच्याकडे निरनिराळ्या प्रकारचे 1 सरमध्ये, 2 सरमध्ये, 3-4 सरमध्ये मोठं पेंडंट, छोटं पेंडंट, त्यानंतर वाटीमध्ये भरपूर असं कलेक्शन आमच्याकडे उपलब्ध आहे. त्या व्यतिरिक्त मोत्यांच्या माळा आहेत, त्यानंतर लक्ष्मी हार असो, चंद्रहार असो, हे सुद्धा आहेत. या व्यतिरिक्त आम्ही ह्या वर्षी स्त्रियांसाठी लागणाऱ्या ज्या पर्स आहेत त्या पण एक घेऊन आलं. युनिक कलेक्शन आमच्याकडे उपलब्ध आहे, तेही तुम्ही इथे एक्सप्लोर करू शकता. निरनिराळ्या कलर्समध्ये, वेगवेगळ्या सायझेसमध्ये हे कलेक्शन आमच्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे एक ब्रायडल वेअर जे कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर सर्व प्रकारचे लागणारे दागिने, सर्व साहित्य आमच्याकडे तुम्हाला एका छताखाली उपलब्ध आहे. त्यानंतर एडीमध्ये काही नेकलेसेस पण आहेत, जे काही लिमिटेड एडिशन, काही थोडेसे प्रीमियम रेंजमध्ये पण आमच्याकडे दागिने उपलब्ध आहेत. तेही तुम्ही इथे येऊ शकता आणि बघा आणि नक्की शुभलाभ कला इतर सर्व साहित्याव्यतिरिक्त आमच्याकडे LED झुंबर सुद्धा उपलब्ध आहेत. निरनिराळ्या रंगांमध्ये, निरनिराळ्या साईजमध्ये ही झुंबर आपल्याकडे आहेत. ही झुंबर तुम्ही तुमच्या घराच्या शुभ वापरण्यासाठी करू शकता. या व्यतिरिक्त या गणेशोत्सवामध्ये मंडपीच्या मध्यभागी लावण्यासाठी या झुंबरांचा वापर होतो आणि आपलं बाप्पाचं डेकोरेशन एक आपण वेगळ्या प्रकारे सजवू शकतो. आमच्याकडे असलेली झुंबर ही रिमोट कंट्रोल ने सुद्धा तुम्ही ऑपरेट करू शकता. यामध्ये ब्लूटूथ झुंबर सोबत आपण प्ले करू शकतो. हे प्रत्येक झुंबर हे ब्लूटूथ स्पीकर सोबत अवेलेबल आहेत. ही ते पहा आणि आपला आवडता झुंबर नक्की कडनं खरेदी करा.
धन्यवाद. तर मंडळी चला आता आपण व्हिडिओ एंड करूया. तर नक्की येवा ह्या शॉपमध्ये, एकदम मस्त शॉप आहे आणि लोकल ठिकाणी एवढे व्हरायटी तुमका खरंच मिळणार नाही. तर तुम्ही नक्की येवा आणि जर तुमका खरेदी करूची असतात तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतास आणि तुमची खरेदी करू शकतास. तर मंडळी चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि चॅनल का नवीन असाल तर मंडळी नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.